नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आजचा दिवस अतिशय वेगळा आणि विशेष आहे. वंदे मातरम ह्या गाण्याला 150 वर्ष पूर्ण झाले. त्याची 150वी जयंती आहे. सर्वच भारतीयांचं मन उचंबळून येतं ज्या गाण्यामुळे. अगदी आपल्या रक्तामध्ये ते गाणं, त्याचं धून, त्याचा नाद, त्याचं स्वर, त्याचे शब्द कायम वाहत असतात. वेगळं सांगायची गरज नाही. आणि सगळीकडे त्या गाण्याच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरे झाले. या छत्रपती संभाजीनगरला ह्या गाण्याचा एक वेगळा अनुबंध आहे. तो मी आवर्जून सांगतो सुरुवातीलाच, ज्याची माहिती कमी लोकांना आहे. वंदे मातरमची सगळ्यात पहिल्यांदा जी चाल दिली ती पद्मविभूषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी. कृष्णराव फुलंब्रीकरांच्या नावानं त्यांचं जे मूळ गाव आहे फुलंब्री, इथून छत्रपती संभाजीनगरपासून जवळ, तिथे गेली 3 वर्ष आम्ही संगीत महोत्सव घेतो आहोत. 20 तारखेला त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक संगीत महोत्सव 20 जानेवारीला होणार. दरवर्षी आम्ही घेतो, यावर्षी पण तो होणार आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी जिथून मी हा व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरचा एक अनुबंध या वंदे मातरमशी अशा पद्धतीनं जुळलेला आहे. वंदे मातरमच्या बद्दलची सगळ्यात सुंदर, सगळ्यात अप्रतिम अशी भावना प्रत्यक्ष गाण्यामधूनच गदी माडगूळकरांनी जी लिहून ठेवलेली, आणि आम्ही अगदी शाळेमध्ये असल्यापासून गीत मंचामध्ये ते गीत गात आलेलो आहोत. ते अतिशय लोकप्रिय मराठी गीत आहे. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो जीव देती जीवितांच्या आहुती. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. या अशा पवित्र जचा स्थान आता केवळ गीत म्हणून उरलेलं नाहीये, तो मंत्र झालेला आहे. आणि गदिमांनी सांगितल्याप्रमाणे की वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. वेदांपेक्षाही आम्हाला वंदनीय काय असेल तर वंदे मातरम, कारण की त्या गीतामुळे लाखो लोकांना, लाखो काय अक्षरशः करोडो लोकांना प्रेरणा दिली. कितीतरी जण केवळ ह्या शब्दाखातर ज्यांनी जे फासावर चढले, ज्यांनी बलिदान दिलं, प्रत्यक्ष ज्यांनी बलिदान दिलं ते तरी आपल्याला दिसतं, पण ज्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि नंतर सुद्धा हे स्वराज्य सुराज्य व्हावं म्हणून आपलं आयुष्य खर्चलं, आजही खर्चत आहेत. म्हणजे कुणाला असं वाटत असेल की बाबा तेव्हाची गोष्ट होती, इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं होतं, काही जणांना सशस्त्र क्रांती करावी वाटली, काही जणांना अहिंसेच्या मार्गाने लढा वाटलं, काही जणांना सविनय कायदेभंग, काय वाटेल ते मार्ग. अगदी सर्वसामान्य लोकांनी सुद्धा, माझ्या आजोबांचं असं उदाहरण आहे की निजामी राजवटीमध्ये हैदराबाद संस्थानमध्ये आमचं गाव परभणी म्हणजे हा सगळा मराठवाडा होता, आणि त्याच्यामध्ये सगळ्या वकिलांनी असं ठरवलं की इथून पुढे वकिलीच करायची नाही, आपल्या सगळ्या सनदा निजामाला वापस करायच्या, स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून. माझ्या आजोबांनी परभणी जिल्ह्याचं आणि एकूणच मराठवाड्याचं तेव्हा नेतृत्व केलं, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी आपल्या सनदा वापस केल्या. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीनं हा लढा चालू होता. नंतर सुद्धा मला तो मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो की स्वराज्य तर मिळालं, पण सुराज्य होणार कधी. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये एक फार अतिशय वेगळी अशी गोष्ट नरहर कुरुंकरांनी नोंदवलेली आहे की 3-3.5 वर्षाचा युद्धाचा कालखंड आहे, पण 26-27 वर्ष महाराजांनी प्रशासन केलं. आणि शिवाजी महाराज हा असा एकमेव राजा आहे, रयतेचा राजा, की ज्याच्यासाठी लोक लढले. एरवी सैन्याशी लढत होतो, पण लोक लढले, घराघरातून तो लढा लढवल्या गेल्या. त्याच्यामुळे महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष औरंगजेबाने झट्या घेतल्या या महाराष्ट्रामध्ये, पण त्याला स्वराज्य बुडवता नाही आलं. हे जे स्वराज्य मिळालेलं आहे त्याचं सुराज्य करण्यासाठी जे आजही खपतायत, आपापल्या परीनं प्रत्येक माणूस लढतोय, त्या सगळ्यांना प्रेरणा देणारं गीत म्हणजे वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. आणि ही जी ओळ गदिमांनी लिहिलेली ती इतकी त्याला समर्पक आहे. तुम्ही सगळे मराठी श्रोते आहात म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. ही मुक्तता फक्त परकीय आक्रमणापासून नव्हती, आजही प्रत्येक पावलावरती हा संघर्ष आहे. आजही आपल्याला जे जे काही सगळ्या अडचणी सामाजिक पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती सगळ्या भेडसावतात, त्याच्या मुक्ततेसाठी आपल्याला आजही लढावं लागतं. आजही आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागतं. आजही आम्ही त्याच्यावरती उद्या व्हिडिओ टाकतो आहोत. म्हणजे कालचीच गोष्ट आहे की बिहारला लोकांनी 65% इतका प्राथमिक आकडा आहे
नंतरचे पोस्टल बॅलेट म्हणा किंवा करेक्शन करून जो आकडा येईल तो जवळपास 67-68 ते 70% पर्यंत जायची शक्यता आहे. रेकॉर्ड ब्रेक. मला ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची वाटते की सगळ्या लोकांनी जिथे टीका केली होती त्यांनी प्रत्यक्ष मतदान करून ही कृती करून सिद्ध केलं की आम्ही लोकशाहीवरती किती विश्वास ठेवतो आहोत. हे पण सगळे लोक मिळालेलं स्वराज्याला सुराज्य करण्यासाठी झटतायत. म्हणून म्हणलं की हे माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती आणि त्यात लाखो जीव देती जीविताच्या आहुती. सगळ्यांच्याच आहुती त्याच्यामध्ये पडतात वेगवेगळ्या पद्धतीने. आहुतींनी सिद्ध केला. प्रत्येकानं जे काही त्याग केलेला आहे, जी काही गोष्ट देशासाठी केलेली त्याच्यातून हे सिद्ध झालेलं. एक जी खंत मला ह्या 150व्या जयंती निमित्ताने व्यक्त करावी वाटते. हिंदी आणि इंग्रजी राष्ट्रीय वाहिन्यांवरती जी चर्चा चालू होती त्याच्यामध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीनं आज सुद्धा आम्हाला वंदे मातरमच कसं मंजूर नाही आणि वंदे मातरम हे सगळं हिंदूंचं गीत कसं आहे, याच्यामध्ये देवी देवतांची कशी वर्णनं आहेत आणि आम्ही फक्त अल्लाला मानतो त्याच्यासमोर कोणालाच मानता नाही, असं म्हणणारी जी मानसिकता आहे, जी विकृती आहे, 150 वर्षाच्या नंतर एखाद्या गीताची प्रेरणा इतके दीर्घकाळपर्यंत चालू असते, इतक्या दीर्घकाळपर्यंत ते गीत सगळ्यांच्या ओठावरती असतं, इतक्या दीर्घकाळपर्यंत ते गीत प्रेरणा देत असतं. कोणाला तात्कालिक वाटू शकेल. तेव्हाचं एक गीत होतं, तेव्हा ते म्हटलं, तो प्रसंग संपला, त्याचं सगळं थरार संपून गेलं. आज सुद्धा जेव्हा केव्हा हे गीत लागतं किंवा लागतं म्हणण्याच्या पेक्षा आपल्या मनामध्ये त्याचे प्रतिध्वनी उमटतात आणि त्यावेळी सगळा स्वातंत्र्य लढा आठवतो असं नाही. पार आपला हजारो वर्षांचा इतिहास, संपन्न असा इतिहास आठवतो. जगातल्या कितीतरी संस्कृती नष्ट झाल्या ज्या फक्त आज आर्किओलॉजी पुरातत्व विभाग ज्याच्यासाठी आम्ही एक काम करतो, इथे एक मोहीम चालते मराठवाड्यामध्ये, इथे अवशेष शिल्लक असतात, कुठे दगड असतात कोरलेले किंवा काहीतरी जमिनीखाली खोदकाम करताना सापडतं. सगळं मृत आहे, सगळं थंड आहे, सगळं भग्नावेश आहे आणि ह्याच्या नेमकं उलट प्रत्यक्ष जिवंत रसरशीत अशी संस्कृती इथे आहे. बनारस या शहराच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की जगामध्ये ही एकमेव नगरी अशी आहे की कधीतरी काळापासून हजारो वर्षापासूनचे तिचे पुरावे तर मिळतातच, पण आज सुद्धा तिथे रसरशीत असं जगणं आहे. भारतीय संस्कृतीचं, सनातन संस्कृतीचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. इतके आक्रमण झाले, इतक्या जणांनी आमच्यावरती हल्ले केले, इतक्या आमच्या आस्थांना मुळापासून हादरून टाकावं अशा पद्धतीच्या घटना घडल्या, पण कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों से रहा है दुश्मन दौरे जहां हमारा. इतकं सगळं होऊन सुद्धा आम्ही ज्या पद्धतीनं उभे आहोत, इतकं सगळं होऊन सुद्धा आमच्या अर्थव्यवस्थेनं जी गती घेतलेली आहे, इतकं सगळं होऊन सुद्धा आज विकासाच्या दिशेनं ज्या पद्धतीनं देश झेपावलेला आहे, हे सिद्ध करतं की हे आमच्या सनातन संस्कृतीची ताकद किती मोठी होईल. अजून एक मुद्दा जो मला मांडायचा आहे या सगळ्या विरोध करणाऱ्यांना, की जर त्यांना असं वाटत असेल, ज्या कोणाला वंदे मातरम मंजूर नाही, ज्या कोणाला अल्पसंख्याकावर या देशामध्ये अत्याचार झाले असं वाटतं, मग जाऊन राहत का नाहीत बाहेर ते? ज्या पाकिस्तानचे हे गोडवे गातात तिथं जात का नाहीत हे, किंवा तेव्हाच का नाही गेले फाळणीच्या वेळेसची गोष्ट. ही कोणी वस्तुस्थिती कटुस्थिती सांगत नाही की आज भारतामध्ये पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मुसलमान आहेत. जगामध्ये इंडोनेशियाच्या खालोखाल दुसरी लोकसंख्या मुस्लिम असलेला देश म्हणजे भारत. जे सगळे इस्लामचे गोडवे गातात त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं जो तिथला मुख्य समाज आहे त्याला इतक्या शिव्या घालून, इतकी त्याची अपमान करून, सनातन म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया असे घाणेरडे वाक्य वापरणारे राज्यकर्ते अजूनही इथे लोकशाहीच्या नावानं जे बोंब मारतात ना, पण हे त्याच लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले आहेत आणि प्रत्यक्ष राज्य करतात. ही जी आज वंदे मातरमला विरोध करणारी विकृती आहे त्याचा तर आम्ही कडक शब्दामध्ये निषेध करतो, पण त्यांनी हे पण लक्षात ठेवावं, इतक्या वर्षानंतर सुद्धा जर आमच्यावरती इतके मोठे मोठे अतिक्रमण झाल्याच्या नंतर सुद्धा आम्ही ताठ उभे राहिलो, हे सगळं आम्ही परतून लावलं. भव्य प्रमाणात जसं सोमनाथचं मंदिर उभं राहिलेलं आहे, अक्षरधाम सारखं मोठं मंदिर दिल्लीला उभं राहिलेलं आहे. रामललाच्या तर त्या मंदिराबाबतीत काय सांगावं. नुसता मागच्या वर्षी 22 तारखेला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, तर अक्षरशः
भारतात आणि जगभरात पसरलेल्या सगळ्या भारतीयाच्या मनामध्ये ज्या पद्धतीच्या आनंदाच्या लाटा उसळल्या जेव्हा ते मंदिरचंच काम जे काय आता शेवटच्या टप्प्यात आलेलं पूर्णत्वास जाईल, ते भव्य दिव्य मंदिर ते पाहून काय वाटेल सगळ्यांना. त्यावरती विरोध करायचा आहे त्यांनी हे लक्षात ठेवावं. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों से रहा है दुश्मन दौरे जहां हमारा. या वंदे मातरमच्या 150व्या जयंतीनिमित्त लिहिलेली ही उसंतवाणी. वंदे मातरम 150 वर्ष मनामध्ये हर्ष नाचत असे. गीत नव्हे साधे मंत्र झाला वेद, गुलामीला छेद दिला त्याने. साध्या माणसांना दिली याने स्फूर्ती, जगी वाढे कीर्ती भारताची. देशभक्त मनी उठतो थरार, शब्दांना त्या धार लाभे ऐसी. शब्द हीच शस्त्रे घेऊन या हाती, संहारिली नीती इंग्रजांची. आजही गाताना रक्त सळसळे, जीव तळमळे देशासाठी. कांत स्वराज्याला सुराज्याचा साज, वंदे गाऊ आज प्रेम भावे, वंदे गाऊ आज प्रेम भावे. स्वराज्य मिळालं, आपण स्वतंत्र झालो म्हणजे जबाबदारी संपली नाही, उलट वाढली. विनोबा भाव्यांनी, आचार्य विनोबा भाव्यांनी जशास तशीची व्याख्या करताना असं सांगितलेलं होतं. जशास तसे म्हणजे ठोसास ठोसा आता उत्तर नाही. तलवारीला ढालीनं लढायचं आहे, अज्ञानाशी ज्ञानानं लढायचं आहे, अंधाराशी प्रकाशानं लढायचं आहे. आज आपल्या देशामधली जी परिस्थिती आहे, ज्या त्रुटी आहेत, सामाजिक पातळीवरचं ज्या ज्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्या दूर करण्यासाठी म्हणून म्हणलं की आपल्याला हे स्वराज्य मिळालेलं आहे, याचं सुराज्य करण्याच्यासाठी जो जो काही आपला लढा करायचा आहे, त्या सगळ्या लढ्याचा मूळ मंत्र म्हणजे वंदे मातरम. म्हणून माऊलीच्या मुक्ततेचा हा मंत्र आहे. आपण तो सगळे गाऊयात. रोजच्या आपल्या छोट्या मोठ्या कृतीतून सुद्धा प्रत्यक्ष जाऊन फासावर चढायला पाहिजे असं नाही. आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या कृतीतून सुद्धा आपण हे सिद्ध करून दाखवूयात. आपला देश सुराज्य कसा होणार आहे, आपला प्रांत, आपला प्रदेश सुराज्य कसा होणार आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.